शेतकरी मित्रांनो, ऊस गेल्यानंतर आपण इथं हरभरा सिलेक्शन 4 काबुली मोठा, ज्याला आपण डॉलर म्हणतो, त्याची इथं पेरणी केलेली आहे. अंतर आपण इथं 15 इंच घेतलेलं आहे. सुरुवातीला ऊस गेल्यानंतर पाला पाचोळा जे काय आहे ते आपण परिपूर्ण इथं बाजूला केलेलं आहे. आणि बाजूला केल्यानंतर जे ऊसाचे तुकडे असतात वर आले ते सर्व छाटून घेतले. त्याच्यानंतर रोटावेटर आपण इथं केलेला आहे आडवा उभा. आणि त्याच्यानंतर रोटावेटर केल्यानंतर आपण इथं 1.25 फूट अंतराने 2 ओळीतलं अंतर आणि एकरी 60 किलो काबुली मोठा हरभरा सिलेक्शन 4 इथं पेरणी केली आहे. त्याची बीज प्रक्रिया आपण इथं वॉर्डन घेतलेला आहे. प्रति किलो 2 मिली घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं खताचं जे नियोजन आहे 10-26-26 एक गोणी, मायक्रोन्यूट्रन्स 5 किलो, 5 किलो सल्फर, फर्टेरा 4 किलो अशा प्रकारे इथं खतामध्ये मिक्स करून पेरलेला आहे. तर हा हरभरा आज 15 दिवस झाले आहेत. तर 15 दिवस झाल्यानंतर याची जी हाईट आहे ही 2-2.5-3 इंचापर्यंत आहे. 3 इंच कुठंच आहे, परंतु 2 इंच जास्तीत जास्त आहे. तर अशा प्रकारे इथं हरभरा आपल्या सिलेक्शन 4 काबुली आपल्याला इथे दिसत आहे. आपण इथं बघू शकता. आणि जे ऊसाचे टिपरे आहेत हे तुकडे तुकडे सर्वत्र पसरले आहेत. आणि याच्यामुळं गोडपणामुळं आपल्याला इथं जीवाणूंची संख्या भरपूर वाढते. त्यामुळं मर लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं गांडोळाची संख्या पण वाढू शकते. कारण जमिनीमध्ये टिपऱ्यांची संख्या असल्यामुळे गांडोळाची संख्या भरपूर वाढते, कारण याच्यामध्ये गोडपणा असते. तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे.